तर मला वाटतं कामाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये कुठे तडजोड नाही. आम्ही IITच्या माध्यमातून असेल, टाटा कंपनीच्या माध्यमातून असेल किंवा आमचे अधिकारी असेल, 3-3 एजन्सी त्याच्यावर वॉच करतायत. त्यामुळे मला असं वाटत नाही की कामाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये कुठे काही अनियमितता झाली असेल, थोडंफार सुरक्षेच्या बाबतीमध्ये काही झालं असेल, मला माहिती नाही, मी माहिती घेतो. महापौर माझ्या सोबतच आहेत, उपमहापौर आहेत. पण ती माहिती मी निश्चित घेतो. पण क्वालिटीच्या बाबतीमध्ये, कामाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड नाही. तुम्ही बघा स्वतः आणि आम्हाला सांगा की इथे असं चाललंय, ते तसं चाललंय. निश्चित आम्ही त्याच्यावर कारवाई करू. पण त्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड करायची नाही. वेळेत आपल्याला काम पूर्ण करायचं आहे. थोडी अव्यवस्था होते, त्रासही लोकांना होतोय, धूळ उडते, काही ठिकाणी खड्डे खोदले गेलेले आहेत, अनेक ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था चाललेली आहे अंडरग्राऊंड, फायबर केबलच्या माध्यमातून गॅसचे आपण त्या ठिकाणी जाळं पसरवतोय शहरामध्ये. त्यामुळे खोदकाम चाललेलं आहे. पण मला वाटतं एक 2-4 महिने, 3-4 महिने त्रास होईल. पण मी आपल्याला निश्चित सांगेल की येणाऱ्या पुढच्या 25, 30, 40 वर्ष मग आपल्याला काही बघण्याचं काम पडणार नाही. आपण तर रस्ते सुद्धा सगळे काँक्रीटचे करतोय, व्हाईट टॉपिंग करतोय. त्यामुळे खड्ड्यांचा विषय हा कायमस्वरूपी नाशिकमधून आपण संपवणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी मी नागरिकांची खरं म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना थोडा त्रास निश्चित होणार आहे. पण पुढे येणारे जे पुढचं भविष्य काळामध्ये नाशिक जे आहे ते आम्हाला अतिशय सुंदर करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे, हरित करायचं आहे. आणि त्यासाठी नाशिक शहर म्हणजे मुंबई, पुणे, मी असं सांगेल की आम्हाला नंबर 1 करायचं आहे. कोणाशी स्पर्धा करायची नाही. पण नाशिक शहराला आम्हाला नंबर 1 करायचं आहे. त्यासाठी आमचे सगळे प्रयत्न चाललेले आहेत.